वळ्यात पुढच्या बातमीकडे नागपूर हिंसाचार प्रकरणातली एक मोठी बातमी समोर येते। आरोपी हमीद इंजिनियरला जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आलेत। हमीद इंजिनियरची उद्या सुटका होणार आहे। उद्या मध्यवर्ती कारागृहातून हमीदची सुटका होणार आहे अशी माहिती मिळते। तर नागपूर हिंसाचार प्रकरणातली ही मोठी बातमी म्हणावी लागेल। संजय तिवारी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। संजय, आरोपी हमीद इंजिनियरला आता जामिनावर सोडण्याचे आदेश दिले गेलेत, अधिकची काय माहिती आहे? हो ऋतुजा, 17 मार्चला आपल्याला माहिती आहे नागपुरात हिंसाचार घडला होता। त्या प्रकरणामध्ये हमीद इंजिनियरवरती चिथावणी दिल्याचे भाषणाद्वारे आणि सोशल मीडियाद्वारे चिथावणी दिल्याचे आरोप लावण्यात आले होते आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याशिवाय देशद्रोहाची कलम सुद्धा त्यांच्यावरती लावण्यात आली होती। हमीद इंजिनियर हे उच्च शिक्षित आहेत, व्यवसायाने इंजिनियर आहेत। ते काही काळ शासकीय सेवेत होते आणि याआधी ते पुरोगामी विचारांचे, प्रगतिशील विचारांचे वगैरे मानले जायचे। पण या हिंसाचाराच्या प्रकरणात त्यांनी चिथावणी दिल्याचा जो आरोप करण्यात आलेला आहे, जे प्रकरण सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी गांभीर्य या प्रकरणात आलेला आहे। गेले काही आठवडे त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होते। शेवटी आज सत्र न्यायालयाने त्यांना जामीन 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर मंजूर केलेला आहे। आज उशीर झाला असल्यामुळे उद्या सकाळी मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका करण्यात येणार आहे। त्यामुळे 17 मार्चला नागपुरात जो हिंसाचार घडला त्या प्रकरणातली आताची ही सर्वात मोठी अपडेट आहे। आता यानंतर जो कथित सूत्रधार फहीम खान आहे त्याचं जामीन होतं का आणि ते कधी होतं याकडे लक्ष लागून आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।